Welcome students. In Science and Technology Part 2, we are studying the topic energy flow in ecosystem. In this lecture, we will study the oxygen cycle. In the previous lecture, we have studied about the nitrogen cycle, and in this lecture, we are going to study the oxygen cycle. So, oxygen is a very important element of the atmosphere for the living things. All of we know that is oxygen forms 21% of the atmosphere. 21% भाग वातावरणामध्ये 21% हा ऑक्सिजन आहे सुमारे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फियर अँड लिथोस्फियर. हा जो ऑक्सिजन आहे तो जलावरण आणि लिथोस्फियर म्हणजे शिलावरणामध्ये सुद्धा अस्तित्वात आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विथ द बायोस्फियर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. आता या ऑक्सिजनचे अभिसरण आणि पुनर्वापर, सर्क्युलेशन दॅट इज अभिसरण अँड रिसायकलिंग दॅट इज पुनर्वापर. हा ऑक्सिजनचं अभिसरण आणि पुनर्वापर जो काही जीवावरणामध्ये होतो इन द बायोस्फियर अँड इट इज कॉल्ड ॲज द, त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द ऑक्सिजन सायकल. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. या सायकलमध्ये सुद्धा जैविक आणि अजैविक दोन्ही घटकांचा इथं वापर केला जातो. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. कारण ऑक्सिजन हा सतत वातावरणामध्ये निर्माण होत असतो आणि तो वातावरणामधून वापरला सुद्धा जात असतो. तर तो वातावरणामध्ये निर्माण आणि वापरला कसा जातो? लेट अस सी द डायग्राम. फ्रॉम दिस वी कॅन अंडरस्टँड दॅट इज ड्युरिंग द फोटोसिंथॅसिस प्रोसेस. ही फोटोसिंथॅसिस प्रक्रियेद्वारे वनस्पती ऑक्सिजन तयार करत असतात. दॅट इज इन द as a result of the photosynthesis, oxygen is produced and it is released into the atmosphere, and that oxygen from the atmosphere, it is utilized by plants and animals during the respiration process. हा ऑक्सिजन पुन्हा वनस्पती आणि प्राणी श्वसन प्रक्रियेमध्ये वापरतात. किंवा आणखीन ऑक्सिजन कोणत्या प्रक्रियेसाठी वापरला जातो? ड्युरिंग द कंबशन प्रोसेस, डिकम्पोजिशन प्रोसेस, ज्वलन, अपघटन या ज्या प्रोसेस होत असतात याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आपल्याला इथं वापरला गेलेला दिसतो. त्या डायग्राममध्ये आपल्याला दिसते पहा. काय डायग्राममध्ये? प्लांट्स प्रोड्युसेस ऑक्सिजन ॲज अ रिझल्ट ऑफ द photosynthesis process, and that oxygen is released into the atmosphere by the plant during the photosynthesis, and this again produced oxygen, it is utilized by the animals as well as plants by the respiration process. आणि हा तयार झालेला ऑक्सिजन पुन्हा प्राणी आणि वनस्पती हा रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये वापरतात. आणखीन कशासाठी वापरतात? ब्रेकिंग डाऊन ऑफ द शुगर मोलेक्यूल दॅट इज रेस्पिरेशन. म्हणजे शर्करेचे ज्वलन होऊन त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती या प्रक्रियेमध्ये सुद्धा ऑक्सिजन वापरलं. दॅट इज दिस ऑक्सिजन इज रिसायकल्ड ड्युरिंग द atmosphere. Okay, oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. Oxygen is highly reactive and it readily reacts with other elements and the compounds. ऑक्सिजनचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे? इट इज हायली रिॲक्टिव्ह. हा अतिशय क्रियाशील आहे आणि तो लगेचच रेडिली काय होतो? अदर इलेमेंट्स, इतर मूलद्रव्यांच्या बरोबर संयोग पावतो आणि इतर संयोगांच्या बरोबर सुद्धा संयोग पावतो. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मोलेक्युलर ऑक्सिजन, O2, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, CO2, दॅट इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑक्सिजन हा आपल्याला वातावरणामध्ये अनेक स्वरूपामध्ये सापडतो. तो रेणवीय स्वरूपामध्ये मोलिक्युलर फॉर्ममध्ये O2च्या स्वरूपात सापडतो, H2O मध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईडमध्ये आहे, आणि काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आपल्याला आढळतात निसर्गामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आपल्याला सापडतो. ऑक्सिजन सायकल ऑफ ॲटमॉस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आणि हे जे ऑक्सिजन सायकल आहे वातावरणामध्ये असणार ती अतिशय गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस whereas it is used up in the processes like respiration and combustion.
जे ऑक्सिजन हा जसा प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे निर्माण होतो त्याचबरोबर तो रेस्पिरेशन, श्वसन, कंबशन, ज्वलन आणि डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन या प्रक्रिया आणि रस्टिंग, कोरोजन म्हणजे क्षरण, गंजणे या प्रोसेसमध्ये त्या ऑक्सिजनचा वापरसुद्धा केला जातो. डू यू नो द मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर द रेस्पिरेशन. इथं आपल्याला म्हटलं आहे की तुम्हाला काही माहिती आहे का की सर्वात जास्तीत जास्त सूक्ष्म जीव जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम ते ऑक्सिजनचा वापर करतात श्वसनासाठी. आणि असे जे सूक्ष्मजीव आहेत की जे श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात त्यांना एरोब्स म्हणजे ऑक्सिजीवी असं म्हटलं जातं. दॅट इज सच अ मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज द aerobes. The microorganisms which uses oxygen for respiration, they are called as the aerobes. And the microbes which do not need oxygen for respiration, they are called anaerobes. असे काही सूक्ष्मजीव आहेत की त्यांना श्वसनासाठी, रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते आणि मग अशा सूक्ष्मजीवांना काय म्हटलेलं आहे, अनएरोब्स. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, विनॉक्सी सूक्ष्मजीव. अनएरोब्स म्हणजे विनॉक्सी सूक्ष्मजीव असं म्हटलेलं आहे. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा अतिशय आवश्यक आहे. कशासाठी? प्रथिनांच्या निर्मितीसाठी, कर्बोदकांच्या निर्मितीसाठी आणि मेदाच्या फॅट्सच्या निर्मितीसाठी. इट इज ऑल्सो यूज्ड इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स. आणखीन ऑक्सिजन वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा वापरला जातो. कोणकोणत्या रासायनिक अभिक्रिया आहेत? ओझोन दॅट इज O3 इज प्रोड्युस्ड फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फिरिक प्रोसेस. वातावरणामध्ये अनेक ज्या प्रक्रिया होत असतात या प्रक्रियांचा रिझल्ट म्हणून, या प्रक्रियांचा परिणाम म्हणून O3 ऑक्सिजनची ओझोन या वायूची निर्मिती ऑक्सिजनपासून होत असते. म्हणजे ऑक्सिजन काही ॲटमॉस्फिरिक प्रोसेससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणखी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग थिंग्स सगळ्यांसाठी या इम्पॉर्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे. सो हिअर वी हॅव स्टडीड द ऑक्सिजन सायकल. नेक्स्ट दॅट इज द नायट्रोजन सायकल. Next, that is nitrogen cycle. Okay, so before study the nitrogen cycle, we should know some processes. That is here asked, can you recall? तुम्हाला आठवते का? पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय बघा, what is meant by nitrogen fixation? नायट्रोजन फिक्सेशन किंवा नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय? आता वी नो दॅट नायट्रोजन इज द मोस्ट अबंडंट गॅस प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये सर्वात जास्त आढळणारा, जास्त प्रमाण असणारा वायू हा कोणता आहे? नायट्रोजन आहे. ओके, सो द कन्व्हर्जन ऑफ दिस नायट्रोजन into gaseous nitrogen into its compounds like nitrates and nitrites. This process is called as the nitrogen fixation. वातावरणामध्ये असणाऱ्या नायट्रोजनचे नायट्रेट्स आणि नायट्राईटच्या स्वरूपामध्ये रूपांतरण होण्याची प्रक्रिया याला काय म्हटलेलं आहे? नायट्रोजन फिक्सेशन. So this nitrogen fixation, it is carried out, this process is carried out by two methods. First one, it is called as the atmospheric fixation. पहिली जी प्रक्रिया आहे त्याला वातावरणीय रूपांतरण असं म्हटलेलं आहे. आणि दुसरी प्रक्रिया आहे त्याला बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणजे जैविक स्थिरीकरण असं म्हटलेलं आहे. आता ॲटमॉस्फिरिक फिक्सेशन आणि बायोलॉजिकल फिक्सेशन याच्याबद्दल आपण याच्या अगोदर 9th आणि 8th स्टँडर्डमध्ये माहिती घेतलेली आहे. ओके, आता इथं दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघा, विच मायक्रोब्स ब्रिंग्स अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. आता बायोलॉजिकल फिक्सेशन इट इज डन बाय सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जैविक स्थिरीकरण प्रक्रिया ही सूक्ष्मजीवांच्या मार्फत घडवून आणली जाते. आणि मग हे कोणते सूक्ष्मजीव नायट्रोजन फिक्सेशन किंवा नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात? सो वी नो दॅट द टू मायक्रो बॅक्टेरिया दॅट इज रायझोबियम अँड ॲझिटोबॅक्टर. सो दीज बॅक्टेरिया कन्व्हर्ट्स द
nitrogen, atmospheric nitrogen into the nitrite and nitrate. So this azotobacter is present in the soil, and this rhizobium, it is present on the nodules of the roots. म्हणजे काही लेग्युमिनस प्लांट्स, शिंबाधारी वनस्पती ज्या आहेत त्या शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांच्या वरती ज्या गाठी असतात, नोड्यूल्स आहेत, त्या नोड्यूल्समध्ये आपल्याला इथं हे रायझोबियम नावाचे जीवाणू आढळतात की जे नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस घडवून आणतात. ओके, सो इन दिस process nitrogen cycle diagram 7.8, here the nitrogen fixation process is given. या आकृतीमध्ये आपल्याला नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस ही एक्सप्लेन करून सांगितलेली आहे बघा. हिअर 2 मेथड्स आर गिवन, बायोलॉजिकल फिक्सेशन अँड ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. सो इन दिस दॅट इज ड्युरिंग लाइटनिंग अँड थंडरिंग, ज्यावेळेला आकाशामध्ये पाऊस आणि विजांचा गडगडाट होत असतो त्यावेळेला काय होतं, दॅट नायट्रोजन कंबाईन्स विथ द ऑक्सिजन अँड इट प्रोड्युसेस नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, अँड these when they dissolves into the water they produces the, that is rain water, it produces the nitrites and nitrates. जेव्हा विजांचा गडगडाट किंवा विजा चमकतात तेव्हा त्या प्रोसेसमध्ये त्यातल्या तापमानामुळे काय होतं, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो आणि त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे वायू तयार होतात आणि हे नायट्रोजन ऑक्साईड्स पाण्यामध्ये विरघळले पावसाच्या पाण्यामध्ये की नायट्रेट्स आणि नायट्राइट्स तयार होतात की जे पुन्हा मातीमध्ये मिसळतात, विच आर टेकन बाय द प्लांट्स फॉर देअर growth. Okay, so it is atmospheric fixation. And in biological fixation, what happens, that is microorganisms which are present into the soil, these converts these nitrogen, atmospheric nitrogen into nitrates, into nitrites. Okay, and here some leguminous plants, it is having the bacteria like rhizobium, they also converts the atmospheric nitrogen into nitrates and nitrites. So like this, the atmospheric nitrogen, it is converted into ammonia, nitrates and nitrites, which are utilized by the plants as well as the animals for their growth and development. And after that, what happens during the excitation process of the animals, ज्या वेळेला उत्सर्जन प्रक्रिया, दॅट इज एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द ॲनिमल्स, दे डिकम्पोज, दे कंटेन्स द अमोनिया. मेजर प्रोडक्ट त्यांच्या एक्सक्रिशनमध्ये कोणता आहे, अमोनिया आहे, विच इज कंटेन्स द नायट्रोजन. दॅट इज नायट्रोजन इज अगेन रिलीज्ड इन टू द atmosphere. After the death of plants and animals, some bacteria converts their body into the nitrites and nitrates. Okay, decomposition process मध्ये nitrites आणि nitrates हे again released into the atmosphere. Thus nitrogen is again released into the atmosphere. अशा प्रकारे नायट्रोजनचं सायकलिंग होतं किंवा तो पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो. नायट्रोजन फॉर्म 78%, दॅट इज मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचा 78% भाग, 78% वायू वातावरणामध्ये नायट्रोजन आहे. इट इज नेसेसरी फॉर मेंटेनन्स ऑफ सायकल ऑफ द नेचर. म्हणजे निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी किंवा निसर्ग चक्रांचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजन चक्राची अतिशय आवश्यकता आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of different compounds through various biotic and abiotic process in a nature is called as the nitrogen cycle. ओके, निसर्गामध्ये ज्या काही जैविक आणि अजैविक प्रक्रियाद्वारे नायट्रोजन वायूंचे वेगवेगळ्या संयुगामध्ये रूपांतरण आणि अभिसरण घडून येते, पुनश्चक्रीकरण घडून येते आणि या सगळ्यालाच काय म्हटलेलं आहे, नायट्रोजन सायकल असं म्हटलेलं आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. म्हणजे या नायट्रोजन चक्रामध्ये सर्व सजीव सहभाग घेतात. इट इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड.
नायट्रोजन हा प्रथिन आणि न्यूक्लिक ॲसिड केंद्रक आम्ले यांचा एक महत्त्वाचा घटक आहे. ॲज कम्पेअर्ड टू अदर इलेमेंट्स इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ द अदर इलेमेंट. नायट्रोजन आणि इतर मूलद्रव्ये यांची जर तुलना केली तर इतर मूलद्रव्यांच्या तुलनेमध्ये नायट्रोजन हा कमी क्रियाशील आहे आणि सहजासहजी इनॲक्टिव्ह आहे आणि सहजासहजी दुसऱ्या दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संयोग पावत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. वातावरणामध्ये 78% जरी नायट्रोजन असला तरी बरेचसे सजीव हा वातावरणातील मुक्त स्वरूपातील नायट्रोजन घेऊ शकत नाही. दॅट इज ऑल द ऑर्गॅनिझम्स कॅनॉट कन्झ्युम नायट्रोजन ॲज इट इज. दे कॅन कन्झ्युम द नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ नायट्रेट्स अँड द नायट्राईट. परंतु हे सजीव नायट्रेट्स आणि नायट्राईटच्या स्वरूपातील नायट्रोजन मात्र घेऊ शकतात. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल. म्हणजे ह्या नायट्रोजन चक्रामधील काही प्रमुख प्रक्रिया आहे. हे नायट्रोजन सायकल हे कसं रन होतं किंवा कसं चालतं, तर त्याच्यामध्ये ह्या 4 प्रमुख प्रक्रिया इथं दिलेल्या आहे. फर्स्ट दॅट इज नायट्रोजन फिक्सेशन. पहिली प्रक्रिया त्याला आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू द नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन, नायट्रोजन वायूचं रूपांतरण होणे. कशामध्ये? नायट्रेट्स अँड नायट्राईट, नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये रूपांतर होणे. कोणत्या प्रोसेसद्वारे? ॲटमॉस्फेरिक, वातावरणीय प्रक्रिया, इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक प्रक्रिया आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक प्रक्रिया. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रोसेस, इंडस्ट्रियल प्रोसेस आणि बायोलॉजिकल प्रोसेस. ॲज अ रिझल्ट ऑफ ऑल दीज 3 प्रोसेसेस the atmospheric nitrogen is converted into nitrites and nitrate. It is called as the nitrogen fixation. हा एक टप्पा नायट्रोजन सायकलमधला आहे, नायट्रोजनचे स्थिरीकरण. सेकंड दॅट इज अमोनिफिकेशन, अमोनीकरण असं त्याला म्हणलेलं आहे. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम. रिलीज ऑफ अमोनिया म्हणजे अमोनिया वायू हा मुक्त होतो किंवा उत्सर्जित होतो. कशातून? दॅट इज द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांचे मृत अवशेष, आणखी काय तर त्यांनी केलेले उत्सर्जित पदार्थ यांच्या विघटनामुळे अमोनिया वायू हा बाहेर टाकला जातो किंवा अमोनिया वायू मुक्त केला जातो. ही एक प्रोसेस आहे नायट्रोजन चक्रामधली महत्त्वाची. इट इज कॉल्ड ॲज द अमोनिफिकेशन. ओके. थर्ड वन नायट्रिफिकेशन, त्याला नायट्रीकरण असं म्हटलेलं आहे. कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्राईट अँड देन नायट्रेट. म्हणजे अमोनिया जो आहे त्या अमोनियाचं रूपांतर नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये घडून येणे, याला काय म्हटलेलं आहे? नायट्रिफिकेशन. ओके. फोर्थ दॅट इज डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन याचा अर्थ काय तर विनायट्रीकरण. ओके. जसं अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये होतं, तसं कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स, नायट्राईट आणि नायट्रेट. नायट्रोजन कंपाऊंड्स कुठले? अमोनिया, नायट्रेट अँड नायट्रेट. या नायट्रोजन कंपाऊंडचं कन्व्हर्जन गॅसियस नायट्रोजनमध्ये होणं म्हणजे वायुरूप ऑक्सिजनमध्ये होणं, याला काय म्हणलेलं आहे तर डिनायट्रिफिकेशन. सो नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, nitrification and denitrification, these are the 4 main processes involved into that nitrogen cycle. That is, nitrogen cycle is conducted through these 4 main processes. So here we have studied the 2 main cycles, that is oxygen cycle and nitrogen cycles. The questions should be asked, explain oxygen cycle or nitrogen cycle in your own words, or here the diagram of nitrogen cycle and oxygen cycle is given here. You have to identify the diagram. Their labels are not given in the diagram and explain the process. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. किंवा डिफाईन नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन. So according to this point, prepare your notes and study.